तुमचे ओनर आहेत ते इंटरफेअर नाही करत की याला खेळवा त्याला खेळवा, तुमचा जो डिसिजन असेल इंटर टीम तो तुम्ही खेळा काय असेल XYZ. नक्कीच तुम्हाला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊया मैदानासाठी. धन्यवाद. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनी आपण पाहिली. मंथन घरत त्या ठिकाणी उपस्थित होते. आता वेळापत्रकातला दुसरा सामना आपण पाहतोय. आगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8वा आहे आणि सन्माननीय देवानंदजी वजे यांचं अध्यक्षपद आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मेहनत म्हणून हे सर्व आगरी बांधव एकाच व्यासपीठावर तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित खेळताना पाहायला मिळत आहेत. तर नेहाली स्वरांगी वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि एकविरा ग्रुप माकणे संघाला करायचे फलंदाजी. तर दोन्ही संघांना देवी शुभेच्छा. पहिला सामना जवळपास एक हाती राहिला, पण आता पाहूया हा सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत प्रेक्षकांना खवून ठेवेल का. सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. सर्कलच्या बाहेर आपण लॉंग ऑफ पाहतोय आणि क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय गोलंदाज अमित. स्ट्रायकरला फलंदाज असेल निलेश. फलंदाजी करतोय संघ तो म्हणजेच एकविरा माकणे. फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन बॉल पंच केलाय, पण पंच करताना क्षेत्ररक्षक समोरच होते आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवर गोल्डन डक वर आल्या पावली परत फलंदाज बाद. तर मंथन करत आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. तर मंथन बघा, सुरुवात गोलंदाजाने अमितने केली. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ठेवला होता, पण तो बॉल इतक्या चांगल्या पद्धतीने खेळूनही क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उपस्थित होता त्याच ठिकाणी जास्त हालचाल करावी लागली नाही आणि पहिला धक्का बसतोय एकविरा माकणेला. धन्यवाद. जे जाळं विणलं होतं अमित आणि त्याचप्रमाणे मात्र चेंडू त्यांनी टाकला होता. इन स्विंग होणारा हा चेंडू होता, बॅटवरती प्रॉपरली आला देखील, परंतु क्षेत्ररक्षकानं त्याचं काम अगदी चोखपणे बजावलं. आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा देखणा कॅच आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्या. गोल्डन डकचा शिकार झाला निलेश घरत. त्या ठिकाणी आपण पाहतोय तर विश नेटवर्क आणि विश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जर षटकार मारला फलंदाजानं आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षकानं एका हातामध्ये तो कॅच टिपला तर एक जर्सी दिली जाईल विश स्पोर्ट्स आणि विश नेटवर्क यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळला. कव्हरला चेस चालू आहे. 2 क्षेत्ररक्षकांचा आउटफील्ड थोडी स्लो आहे, पण इतकी ही स्लो नाही की बॉल मैदानात आतमध्ये थांबवला जाईल. बॉल जातोय डीप कव्हर, सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 धावा, 1 गडी बाद. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. डीप पॉईंटच्या दिशेमध्ये या चेंडूला खेळलं. फलंदाजानं मात्र पाहिलं त्या टप्प्याला कशा प्रकारे तो टप्पा होता. चेंडूची दिशा पाहिली आणि त्यानंतर आपला मोर्चा वळवला ऑफ साईडला. अगदी फक्त टाइम केलं योग्य प्रकारे आणि 4 धावांची मोहर शिक्का जणू काही त्या चेंडूवरती मारलाय. अक्षय वजे ज्यांच्या वतीने आता काउंटर अटॅक हलक्या बॉलला ग्लाइड केलं. यावेळेस थोडा संयम या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाला, कारण या अगोदर एक चौकार आला होता. आता स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकवर आता आणले फलंदाज प्रफुल्ल पाटीलला. धावसंख्या 5, 1 गडी बाद. 1 गडी बाद 5 अशी स्थिती पाहायला मिळते. सुरू असलेली लढत आपण पाहतोय एकविरा ग्रुप माकणे विरुद्ध नेहाली स्वरांगी वॉरियर्स अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईन बॉल ऑन साइडला पुल केले. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा बॉलला चेस करतोय. पुन्हा एकदा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर झोकून स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न सातत्याने यशस्वी होत आहेत. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. जबरदस्त फटकेबाजी दोन्ही फलंदाजांची. चौकार. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा बॉल होता. फलंदाजानं मात्र ते पाहिलं, निहाळलं आणि त्यानंतर फक्त आपलं बॅटचा फेस ओपन केला. ऑन साइडला खेळलं. 4 रन तिथे मिळवल्या. क्षेत्ररक्षकानं मात्र प्रयत्न केले लास्ट मोमेंट पर्यंत, परंतु क्विक आउटफील्ड त्याचा फायदा बेनिफिट निश्चितपणे फलंदाजाला मिळालाय. सुरुवात गोलंदाज अमितच्या नावावर या षटकाची राहिली, पण त्यानंतर फलंदाजांनी हात धुवून फलंदाजी करण्याचा चंग बांधलेला आहे. पण आता हा डॉट बॉल आलाय जो खूप महत्वाचा होता. अमितसाठी 5 चेंडूचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना एकविरा ग्रुप माकणे 9 धावा, 1 गडी बाद. 5 चेंडू झालेले आहेत. 9 धावा या धावफलकावरती झाल्यात. 1 गडी बाद झाला. या षटकाचं विवरण आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती विकेट जाताना पाहायला मिळाली. त्यानंतर चौकार आला. त्यानंतर 1 रन. त्यानंतर चौकार आणि त्यानंतर हा डॉट चेंडू पाहायला मिळाले. असे 5 चेंडू या पहिल्या षटकातील पाहिलेत. अक्षय आणि प्रफुल्ल आता या 2 फलंदाजांना एक भागीदारी जमावी लागेल. चांगल्या प्रकारच्या धावा या जमाव्या लागतील आपल्या संघासाठी. अमित लास्ट बॉल घेऊन या पहिल्या षटकातला लेंथ बॉल होता. ड्राइव्ह केलाय. क्लासिक कव्हर ड्राइव्ह ॲट इज बेस्ट. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, मिरशाबार. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर अप्रतिम फटका खेचतोय फलंदाज
प्रफुल्ल चौकार. आई तुझे दाराशी येईन गो, आई तुझे दाराशी येईन. थँक्यू. मंथनजी, पहिल्या षटकाचा पहिला बॉल डिलिव्हर झाला होता तो म्हणजेच 12 वाजून 11 मिनिटांनी आणि 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला 5 षटकांसाठी दिला गेलेला आहे, त्यावर देखील आपलं लक्ष असायला हवं. पहिलं षटक फलंदाजांच्या बाजूने झुकलंय. जरी सुरुवात या षटकाची अमितने विकेट घेऊन केली, पण त्यानंतर प्रत्येक चेंडूवर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा दिसला आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला. पहिल्या षटकाचा खेळ समूह धावसंख्या 13, 1 गडी बाद. 1 गडी बाद 13 अशी स्थिती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती रोहित किणी. भामटपाडाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित किणी षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. अक्षय वझे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्यांना निहाळली आहे. पाहूया ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. अगदी हलक्या हातानं मात्र चेंडूला खेळून काढलाय. पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे. मनीषजी, आपण पाहिलं होतं पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजांनी खरपूस समाचार घेतलाय, चांगल्या प्रकारे धावा जमवल्या आणि त्यानंतर हे दुसऱ्या षटकाची आता सुरुवात झाली आहे. मागच्या सामन्याचा आढावा दोन्ही संघांकडे आहे आणि त्याचमुळे या सामन्यात त्यावर काम करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी फलंदाज सुद्धा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच गोलंदाज आता त्याच संधीचा फायदा उचलला, कारण आक्रमकता हेच क्रिकेट नाहीये, तर कधी कधी संयम सुद्धा बाळगावा लागतो आणि तोच संयम आता फलंदाजांचा दिसून येतोय. रोहितच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल्स, धावसंख्या जाते 15वर. बघा, सेन्सिबल क्रिकेट देखील खेळणं तितकंच गरजेचं आहे. अटॅक करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पाहूया षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रोहित तयार. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. गती परिवर्तन केलं, टप्प्याला देखील बदललं आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा गेलेला चेंडू. नवीन बॉल ग्रिप करणं वाटतं तितकं सोपं नाहीये, पण रोहितने प्रॉपर बॉल ग्रिपिंगने प्रॉपर बॉल डिलिव्हर केलेले आहेत. त्याचमुळे फलंदाज सातत्याने फटक्यांसाठी कमिट होत आहेत, पण ती त्यांची कमिटमेंट जी आहे वाटते तितकी कंप्लीट होत नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत रोहितने अप्रतिम हाताळलेत. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजाने टाकण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी छेडखानी करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु यश काही मिळत नाहीये. सातत्यानं आपण पाहतोय तर दबाव बनवण्याचा प्रयत्न रोहितनं या षटकामध्ये केलाय. एक्झॅक्टली, पण यावेळेस रूम मिळाला होता फलंदाजाला, त्या रूमचा फायदा उचलला आला नाहीये. अक्षय थोडासा दडपणात, पण यावेळेस रूम मिळाला. कट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचमुळे बॉल थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, मिथिल धावा 4, चौकार. आगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8व्यामध्ये अतिशय चांगला फटका होता. 4 धावा तिथे जरूर मिळाल्या. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत. क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेने आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आई एकविरा ग्रुप माकणे या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 20. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर 10च्या सरासरीने संघ आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर ही सरासरी कायम ठेवली तर प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 60 पर्यंत संघ पोहोचू शकेल आणि एक चांगली धावसंख्या आपण ती म्हणू शकतोय. विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा निहाळतोय. सकाळ देखील उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ड्रोन व्ह्यू आपण या मैदानाचा घेतला आणि प्रॉपर टेलिकास्ट प्रेक्षकांपर्यंत विश नेटवर्कचे सर्व टेक्निशियन्स पुरवतात. त्याचमुळे आतापर्यंत चांगले अपडेट्स, चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेक्षकांच्या कमेंट बॉक्समध्ये मिळतात. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ समूह धावसंख्या 20 झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवून द्यायचंय. तर अक्षय आणि प्रफुल्लची पार्टनरशिप चांगली रंगलेली आहे. म्हणतात की सुरुवात सोपी नसते, पण सुरुवात सोपी बनवावी लागते. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला, दडपणात येऊ शकले असते हे 2 फलंदाज, पण आई एकविरा ग्रुप माकणे संघासाठी पॉवर प्लेचा फायदा चांगलाच उचललेला आहे आणि एक चांगला स्ट्राईक रेट अक्षय वजे आणि प्रफुल्ल पाटील यांचा पाहायला मिळाला. रोहित किणी यांनी पहिल्या षटकाला बॅकअप दिलं, कारण अमितने पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्या होत्या. त्या षटकाला बॅकअप देण्यासाठी इकॉनॉमिकल षटक आवश्यक होतं आणि रोहितने जरी त्यांनी विकेट मिळवला नाही, पण ते इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. अगदी बरोबर म्हणाला. 2 षटकं अगदी झालेली आहेत, चांगल्या प्रकारे संपन्न झाली आहेत. पॉवर प्लेचं ओव्हर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे उभारली गेली आहे. एक विकेट जरूर गेला असला तरी पण आता 2 फलंदाजांनी मात्र प्रॉपर बॅटिंग केली आहे.
एक गडी बाद झालाय. धावसंख्या आपण पाहू शकला तर झालेली आहे धाव फलकावरती 20. आपण पाहताय या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण विश नेटवर्कच्या माध्यमातून. आपण जर नवीन असाल या यूट्यूब चॅनलवरती तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलेलं आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय गली आहे, फाईन लेग, कव्हर पॉईंट आणि मिड ऑफ. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, कारण आता पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. पण आता दोन्ही फलंदाज लईमध्ये आलेले आहेत. आता अमितला थांबवलंय आणि अमितच्या जागेवर आता हर्ष या गोलंदाजाला बोलवण्यात आलेलं आहे. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेतात. स्ट्राईक करणारा फलंदाज आहेत अक्षय वजे. शॉर्ट ऑफ लाईन बॉल, टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये तैनात आहेत. पण तोपर्यंत एका धावेची वाढ झाली. क्विक सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचते आता 21. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 21. षटक क्रमांक आपण पाहतोय तर कर्णधार स्वतः पुढे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आणि ज्या वेळेला आपण पाहिलं टॉसच्या वेळेला हर्षने म्हटलं की आम्ही चांगलं क्रिकेट खेळू आणि 100% जिंकण्याचा प्रयत्न जरूर करू. उमरोळीचा हा खेळाडू आहे, वेगवान गोलंदाज हर्ष. गोलंदाजी मार्कवर इथे मात्र गती परिवर्तन अगदी चांगला टप्पा होता. या ठिकाणी आपण पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये झाला लेग बाईसच्या संकेत. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आणि या एक्स्ट्राजने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती आई एकविरा ग्रुप माकणे या संघाची धाव फलकावरती एक गडी बाद 22. चांगला लूप आहे हर्ष पटेलच्या गोलंदाजीमध्ये. फ्लाईट दिली होती, बॉलची गती काढली होती, लेग कटरचा मारा त्याने इम्प्लिमेंट केला आणि त्यावर फलंदाज थोडेसे संभ्रमात आले आणि त्यासमुळे कनेक्शन बनवू शकले नाही. बॅट आणि बॉलचं धावसंख्या थांबले 22 वर. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल तर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडूला खेळून काढलेला आहे. विथ द बॅट ही रन तिथे पाहायला मिळते. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 23 धावा. अतिशय सुंदर असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण हे क्रिकेट अनुभवतोय. आगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8वा अतिशय दिमाखामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर आपण हा क्रिकेटचा आगाज होताना देखील पाहतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. बघा प्रत्येक चेंडू आपण पाहिला तर वैविध्यपूर्ण असा हा चेंडू हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. मी उल्लेख केला होता की कटर्स चांगले आहेत हर्षकडे आणि त्यातल्या त्यात तो बॉलला व्यवस्थित पिच करतोय. फलंदाजाला संभ्रमात आणण्याचं काम करतोय. खेळपट्टी टणक झाले, त्याचमुळे बॉल पिच झाल्यानंतर बाउन्स घेतोय आणि त्याच बाउन्सच्या अंदाजात प्रफुल्ल पाटील फसतोय. धावसंख्या थांबले 23 वर. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा हर्ष तयार. खूपच शॉर्ट हा चेंडू होता. पिक केला त्या फलंदाजानं. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये फिल्डर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु अमित पाटील तिथे आहेत आणि 2 धावा यावेळेला मात्र आपण पाहतोय जिथपर्यंत थ्रो येतोय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आई एकविरा ग्रुप माकणे या संघाची धाव फलकावरती झाली आहे 25 धावा. प्रयत्न तर दोन्ही फलंदाजांचे सुरूच आहेत. अक्षय आणि प्रफुल्ल असं नाही की जास्त डिफेन्सिव्ह राहिलेत, तर ते अटॅक सुद्धा चालू ठेवत आहेत. पण क्षेत्ररक्षण आता वरच्या श्रेणीचं पाहायला मिळते. स्नेहाली स्वरांगी वॉरियर्स आणि त्याचमुळे फलंदाज फटके खेळत आहेत. पण आता 7 हर्ष पाटीलला इतर क्षेत्ररक्षकांची मिळते. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला धावसंख्या 25. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज. शेवटचा बॉल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर स्वतः पुढे आले होते. हाताला चेंडू लागला देखील, परंतु झेल काही होऊ शकला नाही. स्वतःवरती नाखुश आहेत विकेट किपर आणि त्याचा फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 27. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल तर विकेट किपर अगदी पोचले होते, परंतु झेल झाला नाही, रिसीव्ह केला नाही त्या चेंडूला. अगदी सरळ सोपा हा झेल सुटला गेलाय. आणि इथे आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर आई एकविरा ग्रुप माकणे या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर झाली आहे एक गडी बाद 27. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत खेळताना दिसतात. अक्षय वजे 9 चेंडू आतापर्यंत खेळले, 13 वरती नाबाद आहेत. प्रफुल्ल पाटील यांना देखील आपण पाहतोय 8 बॉल त्यांनी देखील खेळलेत आणि ते देखील 13 वरती नाबाद आहेत. अगदी सिंगल आणि डबल्स कसे खेळावेत, गॅप मिळतोय तिथे चेंडूला ढकलावा, 4 रन मिळवाव्या, मोठ्या धावा जमाव्यात, हाच माइंडसेट दोन्ही फलंदाजांचा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला या सत्रात. आतापर्यंत 3 षटकांसाठी 14 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे. ती सूचना देखील आम्ही मधल्या काळामध्ये देत राहू. पण काही दमदार नियोजन आग्री प्रीमियर लीगचं पाहायला मिळते, कारण सुरुवात कोणीतरी करायची असते आणि ती सुरुवात मागच्या 8 वर्षांमध्ये केली आणि त्यानंतर अविरतपणे अखंडपणे क्रिकेटच्या माध्यमातून आगरी बांधवांना एकत्रित करण्याचं काम आगरी प्रीमियर लीगची सर्व कमिटी करते. आणि त्याचमुळे या वर्षी सुद्धा तसाच खूप चांगला नेत्रदीपक क्रिकेटचा सोहळा माकणेच्या या मैदानावर पाहायला मिळतो आणि त्याचमुळे एकूण 12 संघ या स्पर्धेत समाविष्ट झालेले आहेत आणि त्याचमुळे ही एकी आगरी बांधवांची पाहायला मिळते. 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आता जयेश येत आहेत. 4 वेगवेगळे बॉलर्स आतापर्यंत यूज झालेले आहेत. अभिनने खर्च केले 13, रोहितने खर्च केल्या 7 आणि हर्षने खर्च केल्यात एकूण 6 धावा. तर दुसरं आणि तिसरं षटक जे आहे
ते निहाली स्वरांगी वॉरियर्स संघाच्या बाजूने जाते. पण आता पाहूया चौथं षटक जे आहे गोलंदाज आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल का. खूप जसे शफल झाले होते, लॉंग वे शफल. ऑफ स्टंपच्या क्रीज बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले हा स्ट्रोक खेळण्यासाठी. बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झाला. 22ची एक धाव मिळाली. एका धावेची वाढ, धावसंख्या 28. 28 धावा या झाल्यात धावफलकावरती. जयेश पाटील उमरोळीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू आहे आणि जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स पहिल्या बॉलवरती जयेशनं मात्र दाखवलाय. ड्राईव्ह केल्या बॉलला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला चेस करतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालू झालेले आहेत आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण होत्या. आता आत्मविश्वास फलंदाजांचा वाढतोय. एका धावेला 2 धावात बदललं जाते कारण त्यांना माहिती आहे अजूनही 9 विकेट हातात आहेत. धावसंख्या 30, एक गडी बाद. कारण की समोरचा संघ जर आपण पाहिलं तर त्या संघाकडे देखील तितकेच ताकदीचे फलंदाज आहेत. त्याच्याचमुळे आता फलंदाजांचा माइंडसेट असावा की आता जास्तीत जास्त धावा आपण जमूयात. 30 धावा या सध्या तरी झाल्यात फलकावर. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल लॉंग ऑनला, सिंगल पूर्ण होते. यावेळेस थोडी निराशा दिसते प्रफुल्ल पाटीलच्या चेहऱ्यावर कारण हा फटका मिड विकेटला उडवायचा होता इरेल रूट देऊन, पण तसं काही घडलं नाहीये. दरम्यान एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 31, एक गडी बाद. एक गडी बाद 31 अशी स्थिती पाहायला मिळते. सध्याची सरासरी आपण पाहिली तर 8च्या सरासरीने संघ फलंदाजी करताना दिसतोय. जयेश चकवा देणारा हा बॉल फलंदाजाला गुंगारा देतोय. LBW ची झाली अपील पण त्या ठिकाणी पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहे. हे षटक सुद्धा चांगलंच राहिले आतापर्यंत टीम निहाली स्वरांगी वॉरियर्ससाठी. नक्कीच नाणेफेकीचा कौल आपण पाहिला होता. निहाली स्वरांगी वॉरियर्सच्या संघानं जिंकला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं तर का निवडलं तर आमच्याकडे चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत, चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षक आहेत आणि सध्या तरी आपण पाहतोय तर जयेशची ओव्हर आपण पाहतोय तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत जयेशने केली आहे. 4 धावा मोजलेल्या आहेत या षटकामध्ये. चेंडू देखील हाताळून झालेत 4. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. 2 फलंदाज एकाच एंडला, एकाला परतावा लागेल आणि आता जी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती मंथनची ती पार्टनरशिप ब्रेक झालेली आहे. दुसरा धक्का बसतोय आई एकविरा माकणे संघाला आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच अक्षय. बॅक टू पेव्हलियन. हे पण कदाचित हा ऑन अरायव्हल विजा होता आकाश टरेसाठी कारण आकाश टरे हा सिक्सर किंग म्हणून ओळखले जातो. 6 चेंडू 6 षटकार खेचण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे जरी फलंदाज अक्षयने सॅक्रिफाईस केलंय पण ते संघाच्या हितासाठी. अगदी अगदी आकाश तरे जर आपण पाहिला तर पारगावचा हा खेळाडू आहे आणि मोठे फटके खेळण्याची ताकद आकाशमध्ये आहे. आता पाहूया कशा पद्धतीने आकाश फलंदाजी करेल. षटकातील पुढील बॉल इथे मात्र फक्त चिप केलाय. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बघ्याची भूमिका घेतील. हो कमालीचा एफर्ट्स, ब्रिलियंट, क्लास जोरदार टाळ्या त्या फिल्डरसाठी तर झाल्याच पाहिजेत. काय कमालीचा एफर्ट्स केलं. मी माझ्या संघासाठी 100% देईन आणि ते प्रॉमिसिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल कशा प्रकारे त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं चेंडूवरती. एका हातानं मात्र त्या चेंडूला आतमध्ये ढकललं आणि धावा जर आपण पाहिलं तर जमवल्या गेल्या या चेंडूवरती 2 आणि या 2 धावांनी झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर आई एकविरा ग्रुप माकणे या संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 33. लई भारी आम्ही आगरी हव सगलन लई भारी. आम्ही आगरी हव सगलन लई भारी. करतो मेहनत जीवापरी ठेवून भरोसा देवा. धन्यवाद सुभाष दादा. आगरी कोळी संगीत तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आगरी गीतांची उधळण आपण येत्या 7 दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या कर्णेंद्रियांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने ते फलित आहे. खरं तर आम्ही देखील दुपारच्या सत्रात थोडी आगरी भाषा बोलण्याचा प्रयत्न करू कारण एकंदरीत जेव्हा आपण मराठी भाषेतून समालोचन करतो घरी तर आम्ही आगरी भाषेवरून संवाद साधतो. पण आता पाहूया या ठिकाणी क्रिकेटच्या खेळाकडे वळूया. आई एकविरा या ग्रुप माकणे संघ 33 वर 2 फलंदाज बाद. हर्ष पाटील षटक होते सुरू. स्ट्रायकरला फलंदाज आकाश टरे आता फ्रेश बॅटर आहे. 4थ्या क्रमांकावर आलाय हर्ष पाटील. समोर बॉल मागे जातो विकेट किपरला बीट करत फ्लाय स्लिपला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. मंथनजी ऑपॉर्च्युनिटी हर्षने क्रिएट केली होती.
संधी निर्माण करून दिली होती, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर हा चेंडू होता. त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर बॅटची कडा लागून मागच्या बाजूला हा चेंडू गेला आणि एक रन तिथे जरूर मिळाली आहे. हर्ष, जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये देखील केली आणि आता देखील या पहिल्या बॉलवरती आपला दरारा त्यानं दाखवलाय. चॅलेंज देतोय आकाशला. ऑफस्टमच्या बाहेरचा फक्त बॅट्सविंग होती आणि जेव्हा तुम्ही ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाईडला आडव्या पडणे खेळण्याचा प्रयत्न करता, कनेक्शनचं मार्जिन कमी असते आणि त्याचमुळे फलता त्या प्रफुल पटेलला म्हणजेच 2 सेट बॅट्स मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत. आता कदाचित मोमेंटम शिफ्ट होऊ शकतोय, तो म्हणजेच टीम नेहाली स्वरांगी बोरूच्या दिशेने. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. नेहमीच मारतो आहे अशी पावर. डीजे धन्यवाद. नवीन फलंदाज डीजे थँक्यू. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. साहिल कुडू, भाडोली प्रीमियर लीग जी नुकतीच झाली त्या स्पर्धेमध्ये मात्र या खेळाडूनं मात्र मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याच्या नावे, तसेच बेस्ट बॅट्समनचा किताब ज्याच्या नावे आहे असा बॅटर दाखल झालाय. आकाशनं मात्र फक्त खेळलंय, टाइम केलं, परंतु संधी निर्माण झाली होती, त्या संधीचं सोनं फिल्डरला करता आलं नाहीये. प्रतीक पुन्हा एकदा स्वतःला अधोरेखित करतोय का? जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स प्रतीकच्या वतीनं पाहायला मिळाले. मागच्या षटकात सुद्धा प्रतीकचेच एफर्ट्स आपण पाहिले होते झेलसाठीचे आणि आता सुद्धा प्रतीक पूर्णपणे बॉडीला स्ट्रेच करून 8 फूट उंचीवर पोहोचले आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मात्र बॉलसाठी, बॉल कलेक्ट करण्यासाठी मेहनत केली, पण ती मेहनत सफल ठरली नाही. धावसंख्या झाले 35, फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंत 3 गडी बाद झाले 35. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगले कमालीचे एफर्ट्स केले, परंतु चेंडू जर आपण पाहतोय जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावांकरिता. पुन्हा एकदा सुपरमॅन त्यांच्या अंगी अवतरलेला आहे का असंच कुठेतरी आता दिसून येते. सातत्याने त्यांची एनर्जी काही कमी होत नाहीये. प्रत्येक 100% कमिटमेंट देत आहेत, पण कॅच कंप्लीट झालेली धावसंख्या 39, 3 गडी बाद. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय, गॅप मध्ये चेंडू जातोय, पुन्हा एकदा येते बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू. मंथनजी, ज्या गोलंदाजाकडून अपेक्षा असते त्याच गोलंदाजाला जर धावांचा मार बसला तर मग संघांची मानसिकता खालवते. जयेश हर्ष पाटील यांच्या वतीने आता या षटकामध्ये जवळपास खर्च झाले तर 10 धावा, शेवटचा एक बॉल बाकी, धावसंख्या 43, 3 गडी बाद. चला पुढचे 2 संघ जय बजरंग बिरवाडी आणि रिहान सुपर किंग्स बहाडोली, दोन्ही कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्सच्या बाजूला हजर राहायचं आहे. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. चा बॉल घेऊन पुन्हा एकदा हर्ष तयार गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शरीराला मात्र आदळला जरूर चेंडू. विकेट किपरनं अगदी चपळाईतनं त्या चेंडूला अडवलं देखील. या ठिकाणी आपण पाहतोय तर या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकं झालेली आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर आई एकविरा ग्रुप माकणे या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 43. आता शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. आता या अंतिम षटकामध्ये काय होईल, किती धावा जमवल्या जातील हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. दोन्ही विस्फोटक फलंदाज आता मैदानामध्ये आहेत, क्रीजवरती आहेत. एका बाजूला साहिल कुडू तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आकाश तरेला. 25 मिनिटाचा कालावधी अचूक घेतलेला आहे 5 षटकांसाठी, त्याचमुळे कुठलीच पेनल्टी इम्प्लिमेंट होणार नाही. नेहाली स्वरांगी वॉरियर्स पण आता शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. बघा, या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा पुरस्कार शूज आहे जो आम्हाला विघ्नता स्पोर्ट्स सफाळे यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. तर बक्षीस नक्कीच आम्हाला पुरस्कृत झालेले. तर सर्व आमच्या दात्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो जे मागच्या 8 वर्षांपासून आयोजन कमिटीवर विश्वास ठेवत आहेत. तर शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. 50च्या अलीकडे 50च्या पलीकडे साठी आई एकविरा ग्रुप माकणे ओलांडेल ती चर्चा आता त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगू लागलेली आहे. पण आता आकाश तरे यांचा अंदाज ज्यासाठी त्यांना ओळखलं जाते तो पाहायला मिळेल का, की शेवटच्या षटकामध्ये अमित पाटील जशी सुरुवात या पहिल्या षटकाची त्यांनी दिली होती तशी सुरुवात अमित पाटील यांच्या वतीने पाहायला मिळेल. आता फार एंड पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकरला फलंदाज आकाश तरे. फुटवर तितकं जुळलं नाही आणि त्याचमुळे बॉल जातोय मागे. बॉल फाईन लेगला अडवला जाईल सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत बाईची 1 धाव मिळते. एका धावेची वर धावसंख्या 44.
44 धावा या धावफलकावरती झाल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सत्रातील. या 5 चेंडूंवरती पाहूया काय होईल. साहिल कुडूची बॅट मात्र बोलली आहे. 3 बॉलवरती 8 रन्स त्यांना आतापर्यंत बनवलेत आणि आकाश 3 बॉलवरती 2 वरती खेळतोय. दम दाखवतोय, पण यावेळेस बॅटची इनसाइड एज बॉल प्रवास करतोय स्क्वेअर लेग पर्यंत. विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करेल, पण डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. बॉलिंग एंडला थ्रो, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. साहिल आणि आकाशच्या दरम्यान 2ची होते धावसंख्या 3 गडी बाद 46. धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 झालेली आहे. दोन्ही फलंदाज धावा मात्र जमवण्याच्या इराद्यानं खेळताना दिसत आहेत. धावा त्या कशा येऊत, पण आम्हाला आमच्या संघासाठी योगदान 100% द्यायचं आहे आणि तेच यावेळेला मात्र आपण पाहतोय. 46 धावा 3 गडी बाद. सुरुवात या डावाची विकेट झाली, पण त्यानंतर जबरदस्त पार्टनरशिप आपण सेकंड विकेट साठी पाहिली. बॅटची आउटसाइड एज बॉल थर्ड मॅनला प्रवास करेल. मी नाही थांबणार, मी तर चौकार खेचणार. तेच साहिल कुडच्या वतीनं पाहायला मिळते. चौकार येतो, धावसंख्या 4 ने पुढे जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 50 धावा 50 अप फॉर टीम आई एकविरा माकणे. 50 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल तर अगदी गॅपमध्ये खेळलं, जरूर कट केलं त्या चेंडूला आणि 4 धावांची मोहर तिथे त्या चेंडूवरती उमटवली आणि या चौकाराच्या सहाय्याने अर्धशतक आई एकविरा ग्रुप माकणे या संघाच्या फलकावरती लागलं जात आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातले. अमित पाटील ड्राइव्ह केलाय बॉल अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक डीप कव्हरचे बॉलला पाठलाग करतायत, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचतायत, पण त्यांचा पाठलाग पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. आगरी प्रीमियर लीग चौकार. धन्यवाद. अतिशय चांगला फटका. या 4 धावांनी धावसंख्या जर आपण पाहिलं तर आई एकविरा ग्रुप माकणे या संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 54. उभं पिच होता, बॅटची रुबीकट घेऊन फाईन लेगच्या पलीकडे पोहोचेल. या षटकामध्ये आता पूर्णपणे दम पाहायला मिळतोय. आई एकविरा माकणे संघाचा चौकार खेचतोय साहिल. अनस्टॉपेबल चौकारांची तिकडी पूर्ण. लागोपाठ 3 बॉलवरती 3 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. बॅटच्या अगदी खालच्या बाजूला लागलेला हा चेंडू होता. विकेट किपरकडे संधी निर्माण झाली होती, परंतु द्विधा मनस्थितीमध्ये विकेट किपर देखील दिसले आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो हे जीवदान मिळतंय आणि 4 धावा देखील मिळत आहेत. 58 धावा झाल्यात फलकावर. बहाडोली प्रीमियर लीग मध्ये साहिलने 210 बनवल्या होत्या. या सामन्यात 22 बनवतोय. ऑन दी टोज स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॉलिंग एंडला थ्रो. पाहूया फलंदाज सेफ आहे का, तर नाही. फलंदाज परतणारा आहे आणि अशा पद्धतीने शेवटच्या बॉलवर जास्त काही योगदान देता आलं नाही फलंदाजी करणाऱ्या संघाला. अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 58. जिंकण्यासाठी 36 चेंडू 59 धावांची गरज. नेहाली स्वरांगी वॉरियर्स. चला टॉससाठी या जय बजरंग बिरवाडी आणि रिहान सुपर किंग्स बहाडोली. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. टॉस बॉक्स मध्ये जय बजरंग बिरवाडी, रिहान सुपर किंग्स बहाडोली. मॅच समरी जर आपण पाहिली तर कमालीची आपण हाफ मॅच समरी पाहू शकाल. नितेश गरज जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाही, शून्यावरती बाद झाले. त्यानंतर इनिंगला सावरला प्रफुल्ल पाटील 18, त्यानंतर अक्षय वजे आपण पाहतोय 13, आकाश तरे 2 वरती आणि साहिल कुडू काय जबरदस्त बॅटिंग केली. 8 बॉलमध्ये 22 रन असं मात्र आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप चांगल्या प्रकारे आई एकविरा ग्रुप माकणे संघाचं पाहायला मिळालं. बॉलिंग अनालिसिस जर आपण पाहिली, अमित पाटीलने 2 ओव्हर्स या ठिकाणी हाताळल्या, 27 रन दिल्या, 1 विकेट त्यानं प्राप्त केली. रोहित किणी यांनी देखील मात्र आपण पाहिलं 1 षटक हाताळलं, 7 धावा दिल्या. हर्ष पाटील 2 षटकं 16 धावा आणि जयेश पाटील 1 षटक आणि 5 असं मात्र बॉलिंग लाईनअप आपण पाहिलं. 6 षटकं झाली. 6 षटकांच्या खेळानंतर आपण पाहिलं 58 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्या. 59 धावांचं लक्ष नेहाली स्वरांगी वॉरियर्सच्या संघाला मात्र टार्गेट चेस करण्याकरता दिलंय. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपण या ऐकूया 2 आमचे जवळचे समालोचक मित्र, अर्थातच पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे सरांना आणि व्हॉइस ऑफ वाडा अक्षय पांडव यांना. थँक्यू व्हेरी मच. मंथन गरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला आणि त्याच पद्धतीने मनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. एका साईडला व्हॉइस ऑफ नवली तर एका साईडला मीरा भाईंदरचा आवाज आपण ऐकतायत. आमच्या समवेत जॉईंट होत आहेत अक्षय पांडव यांना आपण पाहू शकाल. तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी मनीजी पाटील उपस्थित आहेत, आमचे प्रतिनिधी, दोन्ही संघाचे कॅप्टन. लगेच जॉईंट व्हा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. आपण लवकरात लवकर आपण लगेच जॉईंट व्हायचं आहे.
जाऊया थेट आगरी प्रीमियर लीग 2025 प्रियांशू रेडीमिक्स पालघर. सन्माननीय योगीजी तर यांच्या शुभच नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर जय बजरंग बिरवाडी आणि रिहान सुपर किंग्स बहाडोली, चला दोन्ही कॅप्टन्स त्वरित पोहोचा, कारण वेळेचं नियोजन आगरी प्रीमियर लीग सातत्यानं मागच्या 8 पर्वांपासून करते. तुम्हाला एक भव्य असं व्यासपीठ मिळते क्रिकेट खेळण्यासाठी आणि त्याचमुळे आपण देखील त्या संधीचा नक्कीच फायदा उचलायला हवा आणि म्हणूनच सातत्यानं योगेशजी असतील किंवा पूर्ण कमिटी असेल, देवानंद वजे असतील आणि सर्वजण जी मेहनत घेत आहेत बघा तुमच्यासाठी, हे सर्व वरिष्ठ मंडळी ज्यांनी क्रिकेट जुनं खेळलेलं आहे आणि जे त्यांना मिळालं नाही ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न सातत्यानं आगरी प्रीमियर लीगची कमिटी करते. तर आपण देखील त्या सर्व गोष्टींना नक्कीच जोपासलं पाहिजे. तुमचा वारसा तुमच्या पुढच्या पिढीला मिळाला पाहिजे आणि त्याचमुळे अखंडपणे मागच्या 8 पर्वांपासून आपण हा आगरी प्रीमियर लीगचा क्रिकेटच्या माध्यमातून प्रवास आपण पाहतोय. आगरी बांधवांना एकत्रित करण्यासाठी क्रिकेटचं व्यासपीठ खूप चांगल्या पद्धतीने वापरलं जाते. तर जय बजरंग बिरवाडी आणि रिहान सुपर किंग्स बहाडोली, चला दोन्ही कॅप्टन्स त्वरित, कारण आता इनिंग ब्रेक आहे, थोडी चर्चा आम्हाला कॅप्टनशी करायची आहे आणि त्याचमुळे ती चर्चा करण्यासाठी वेळ हवा आहे, जेणेकरून आज थोडं उशिरा वेळापत्रक सुरू झालेलं आहे. अंतिम सामना सुद्धा वेळेत संपायला, कुठल्या संघाला त्या प्रकाशाचा भुर्दंड बसू नये म्हणूनच आपण ते नियोजन थोडंसं घाईत करतोय. चला या कॅप्टन धावत पळत या, शो युअर एनर्जी फास्ट. रिहान सुपर किंग्स बहाडोलीचे कॅप्टन आले तर जय बजरंग भिरवाडी, चला कॅप्टन लगेच या. आपली टीम लिस्ट अपडेट केली असावी अशीच अपेक्षा आम्हाला आहे. तर आता व्यावसायिकता क्रिकेटची बनलेली आहे. दोन्ही कॅप्टन्सनी आपली टीम लिस्ट अपडेट केलेली आहे आणि पाहूया आता टॉस जो आहे कुठल्या कॅप्टनच्या पक्षात जातोय. योगेशजींच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणं आपण दोन्ही कॅप्टन्स नाणं दरवर्षी आपण तसंच बनवतो. 2025 आणि एका बाजूला APL की 2025 असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. लेट्स सी विल विन द टॉस. चॉईस पाहिजे की कोणाला बोलायचं आहे? चॉईस, ओके. तर कॉल देतील टॉसचा रिहान सुपर किंग्स बहाडोलीचे कॅप्टन. APL इज कॉल अँड APL इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे. तर योग्य दोन्ही कॅप्टन्सला आपण द्या शुभेच्छा आणि थोडी चर्चा आम्ही दोन्ही कॅप्टनची थोडक्यात करू. तर रिहान सुपर किंग्स बहाडोली टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. मागच्या 7 पर्वांमध्ये APL ने तुम्हाला काय दिले? मला APL ने खूप काय दिलं आहे. या म्हणजे पालघर साईडला मला कोण ओळखत नव्हतं, पण APL मुळे मला चांगली ओळख भेटली आहे आणि जेव्हा पण कुठे जातो तिथे उपाशी राहत नाही, काहीतरी जेवूनच येतो. क्या बात आहे बघा, हे आदरातिथ्य आहे आगरी बांधवांचं जे प्रत्येक ठिकाणी अनुभवायला मिळेल. आपण लगेचच डिस्कशन संपवतोय कारण सामना चालू होणार आहे. जय बजरंग बिरवाडी फलंदाजी करायच्या निर्णयाकडे कसं पाहताय? नक्कीच यावर्षी नवीन टीम आहे. प्रतीक आहे, दीपेश आहे, सर्व चांगले चांगले खेळाडू आहेत. आता बघू परफॉर्मन्स कसा होतो. टीम अपडेटेड आहे हे खूप महत्त्वाचं असतं. बॉन्डिंग झाले, प्रॅक्टिस सेशन झाले? हो, 1-2 वेळेला प्रॅक्टिस सेशन झाले, त्याच्यामध्ये आम्ही सिलेक्ट केले आहेत खेळाडू आज खेळवणार. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकून रिहान सुपर किंग बहाडोली क्षेत्ररक्षण निवडलेले आहेत. तर आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी ऐकूया आवाज कॉमेंटेटर सोबत असतील. आवाजाचा आपण ऐकतोय अक्षय पांडव सरांचा आवाज आपण सेकंड इनिंग मध्ये ऐकणार. धन्यवाद. धन्यवाद मनीष. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एक अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. अमित पाटील स्ट्रायकर यांकडे पहिलाच बॉल उडवलाय, फेकून दिलाय त्याला सरळ मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर दमदार तडाखा, षटकार. थँक्यू. काय जबरदस्त यावेळेला काय फटका खेळला होता. गुडघ्यावर बॅलन्स करत बॉडम हँडचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. आकाश तरेच्या पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार. आगरी प्रीमियर लीगचा हा अप्रतिम धमाकेदार षटकार, 6 धावा. पुढचा बॉल यावेळेस जर आपण पाहिलं तर ऑफ स्टंपवर ठेवलं, थोडंसं बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलं. निर्धाव चेंडू टाकण्याकरता या पद्धतीचे बॉल हाताळणं जे गरजेचं असतं आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर ऑफ स्टंपवर पिचिंग केली आणि तिथनं बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. आकाश ज्याला पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलं, अगदी अप्रतिम स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. यावेळेस बॅट मध्ये प्रॉपर मिडल नाही आहे, टोच्या जवळपास लागला, मात्र विकेट पासून दूर गेला नाही. एक निर्धाव चेंडू इथे येतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता प्रमोद, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. हॅलो हॅलो
हो, निश्चित स्वरूपात पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे दर्शवून दिलं. पुन्हा एकदा कही पे निगाह है कही पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, परंतु नेम चुकला. आणि इथे जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स यावेळेला गौरव पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश नेटवर्क या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि या स्पर्धेचा घर बसल्या आपण आनंद घ्या. सर्व आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. अक्षय, ज्या पद्धतीने सुरुवात झाली ना ती सुरुवात चांगली झाली, परंतु आकाश तरीची चांगली गोलंदाजी. इथे मात्र चांगलं कमबॅक केलंय त्याने आणि कमबॅक खूप गरजेचं आहे. ते प्रत्येकाच्या वाट्याला आलंय आणि प्रत्येकाला ते कमबॅक करावंच लागतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी चांगलं कमबॅक, कारण पहिल्या बॉलवर षटकार आला होता. कमबॅक बद्दल आपण बोलतो, आपण शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांनाही कमबॅक करावं लागलं होतं प्रमोद, कारण पुरंदराचा तह, त्या पुरंदराच्या तहानंतर या स्वराज्यामध्ये उरले होते ते फक्त 9 किल्ले. आणि त्यानंतर जेव्हा अवघ्या काही वर्षात महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा 350 पेक्षा जास्त किल्ले पुन्हा एकदा या स्वराज्यामध्ये होते. हे होतं कमबॅक. त्यामुळे कमबॅक तुम्हाला मैदानाच्या आतनंही करावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाज आकाश तरे ज्यानं कमबॅक केलं या मॅच मध्ये. चांगला बॉल खोलो टप्प्याचा खोदून काढलाय, काउक कॉर्नरचं क्षेत्र खाली, 1 बाउन्स ओव्हर द रो, बॉल गेलाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. थँक्यू. काय फटका खेळला होता, पायातला अगदी चेंडू, सहजगत्या चेंडूला खेळू शकलेत. आपण घर बसले जे पाहत असतील त्यांच्यासाठी हा रिप्ले आपण पाहत आहेत. अतिशय चांगला बॉटम हँडचा चांगला वापर केला, फ्लिक ऑफ द रिस्ट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने हा स्ट्रोक पाहायला मिळतो बिटवीन द गॅपमध्ये आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 धावन करतात. द ग्रेट स्टार्ट, वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहत आहेत नेहाली स्वरांगी वॉरियर्स टीम जाऊन पोहोचते फलकावर 12 या धावसंख्येवर. टार्गेट सेट केले गेले ते आपण पाहत आहेत 58 रन्स, 59 रनचं टार्गेट सेट केले गेले. आणि अक्षय, ज्या पद्धतीने सुरुवात झाली ना ती सुरुवात अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग. नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात कशी असावी अमित पाटीलने यावेळेला धमाकेदार सुरुवात केली गेली. निश्चित अमितवर खूप मोठी जबाबदारी आहे आणि अगदी ती जबाबदारी योग्यतेने स्वीकारली असं म्हणू शकतो आपण, कारण अमित मोठ्या फटक्यांकरता ओळखला जातो. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक षटक होतं आणि तिथे त्याला हात खोलण्याची संधी असताना इनफिल्डच्या वरनं चांगले स्ट्रोक खेळलेत. षटक क्रमांक 2 पाहायला मिळतं गोलंदाज जयेश पाटील आपण पाहत आहेत. गोलंदाजी मार्कवर, मॅन फ्रॉम उमरोळी. एक विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि सच्चा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. एका साईडला संघ आपण पाहत आहेत एकविरा ग्रुप माकणे, तर एका साईडला संघ पाहायला मिळतो नेहाली स्वरांगी वॉरियर्स. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत, दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे पाहायला मिळत आहेत. परंतु इथे तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला लढावं लागेल. जयेश पाटील पहिलाच बॉल खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अमोल पाटील यांना आपण पाहताय साखरे या गावातून बिलॉंग करत असताना आपण पाहू शकाल लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे, परंतु इथून अक्षय कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. गोलंदाजी ऍक्शन त्याबद्दल थोडंसं बोलावं. खूप चांगली ऍक्शन आहे बघा. तो बॉल जेव्हा घेऊन येतो ना तेव्हा त्याला एका हातातनं दुसऱ्या हातामध्ये कन्वर्ट करतो, थोडंसं उडवण्याचा प्रयत्न करतो. ह्या खूप कमी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल, बॅटची एज बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचं हलकसं एज लागलं आणि निलेश त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीयेत. ब्रँड ऑफ पारगाव फलंदाज बाद होताना पहिला धक्का अमोल पाटीलच्या स्वरूपात नेहाली स्वरांगी वॉरियर्स टीमला पहिला धक्का. इथे विकेट मिळवली. ऑफस्टम्पच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता अमोलचा, तो कट करण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला. बॅटचं चुंबन तिथे बॉलनं घेतलं आणि त्या बॅटचं चुंबन घेत असताना एक चांगला कॅच विकेटच्या मागे तिथे पाहायला मिळाला. ऑफस्टम्पवरनं आत येत होता बॉल आणि एक्सेप्ट केलं नव्हतं. कट करण्याकरता असं वाटलं होतं की बाहेर निघेल, त्यामुळे तो पवित्रा घेतला होता कट करण्याचा. मात्र इथे अचानक बॉल टप्पा खाल्यानंतर कट झाला आणि आतल्या बाजूने आला, त्यामुळे ही बॅटची एज आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. कारण तुम्हाला 6 ओव्हरच्या मॅचमध्ये टेनिस बॉल क्रिकेट 59 रन खूप कठीण आपण म्हणू शकत नाही. एकतर लीग फॉर्मॅट आहे
आणि लीग फॉर्मॅट असताना या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर तिथे ज्या विकेट्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या ठरू शकतील या मॅचमध्ये. कारण आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये जी धावसंख्या गरजेची होती ती धावफलकावर लावली आहे बॅटिंग करत असताना नेहाली स्वरांगी वॉरियर्स या टीमनं. 2 बॉलचा खेळ झालाय. म्हटलं होतं विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हलक्याशा हाताने सेन्सिबल खेळत असताना आपण पाहू शकाल एकदा वर्जित केली जाते. कारण एका साईडला चिन्मय तरेला माहिती आहे की आता सिच्युएशन थोडीशी आपली नाजूक आहे. 1 विकेट तर ऑलरेडी गेले. 59 धावांचं टार्गेट आहे. जबाबदारीचं ओझं आपल्याला या ठिकाणी जरूर पेलायचं आहे आणि त्या अनुषंगाने आल्या फक्त 1 धाव घेत लेग ग्लान्स करत 1 धाव घेतली आणि संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना ऑन साईडला खेळलं गेलंय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना अमित पाटीलचा हा फटका पाहायला मिळतोय. 1 रन्स जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. आकाश तळी थोडेसे फंबल झाले होते. 2 धावा आपण पाहतायत. अमित पाटील एक गेम चेंजर खेळाडू म्हणून अक्षय सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कोपर गावाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच अमित पाटील. खरंच खूप चांगली भूमिका आहे अमितची आणि यावेळेस जर त्याने पाहिलं हलकासा फंबल होतंय लगेच फायदा घेतला. कॉलिंग क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे आणि या दोघांमधलं जे कॉलिंग आहे ते यावेळेस खूप चांगलं पाहायला मिळालं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला जरूर खेळलं गेलंय. मिड ऑफ थोडासा मध्ये होता आणि इथून आपण पाहताय जरी सूर्याची प्रखर किरणे आले परंतु मी इथे चांगला कॅच कॅरी करेन आणि इथून सुंदर झेल टिपत असताना चांदीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच फलंदाज बाद. हे बघा तुम्हाला पुन्हा एकदा रिप्लेमध्ये दाखवलं जातं. थोडासा शफल झाला होता मात्र बॅटच्या अगदी साईडच्या अंगाला हा बॉल लागला जिथे मिडल होणं गरजेचं होतं. तो मिडल झाला नाही आणि तेच प्रमुख कारण होतं अमित बाद होण्याचं. कारण अगदी योग्य वेळी त्यानं तिथे स्टेप आउट केलं होतं. पुढे आला होता आणि पुढे येत असताना हा फटका त्यानं सजवला जरूर. मात्र जे टायमिंग त्याला आपण दोष देऊ शकत नाही. इथे जर आपण पाहिलं तर मिडल नाही झाला बॉल. जिथे बॉल मिडल व्हायला हवं तर तिथे झाला नाही आणि तेच कारण ठरलं. विकेट मिळाली खेळाडू बाद. अतिशय सुंदर हा झेल आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 रन्स. 1 विकेट आपण पाहू शकलात आणि दुसरी विकेट सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला फलंदाज अमोल पाटील बाद झाला. तदनंतर अमित पाटीलला आपण पाहतायत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रुपेजी पाटील यांना आपण पाहू शकाल. एक मास्टर माइंड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. टीम आई एकविरा तुमचा अतिरिक्त खेळाडू आतापर्यंत आमच्या समालोचन कक्षामध्ये नाही आहे. जर हे षटक संपण्याआधी तो जर इथे पोहोचला नाही तर मग आपल्याला जी पेनल्टी आहे ती लावली जाईल. पहिला दिवस आहे, पहिल्या मॅचेस आहेत म्हणून आपल्याला आम्ही सूचित करतोय. मात्र यानंतर कुठल्याही टीमला सूचित केलं जाणार नाही. डिरेक्टली आपल्याला पेनल्टी लावली जाईल या गोष्टीची नोंद ठेवा. एक मोठी स्पर्धा आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य डिसिप्लिन म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. तुम्हा सर्वांची आवडती प्रीमियर लीग म्हणजेच आगरी प्रीमियर लीग. हलक्याशा हाताने रोहित किनी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रोहित किनीकडे ते पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु इथे सिच्युएशन अक्षय आपण पाहिली ना तर नेहाली स्वरांगी वॉरियर्स टीमची थोडीशी नाजूक पाहायला मिळते. पहा पहिल्या षटकामध्ये 12 रन्स आल्यानंतर दुसरं षटक जयेश पाटीलने विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग बाय जयेश पाटील. जयेश पाटीलचं कौतुक कसं करशील कारण आता येणारे बॉल आहेत जवळजवळ आपण पाहिलं तर 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या जवळपास 41. निश्चित प्रमोद त्याचं प्रमुख कारण तेच होतं ना की जसा उल्लेख केला विकेट्स या डावामध्ये जर आपण पाहिलं तर त्या महत्वपूर्ण विकेट्स आल्या आणि त्या महत्वपूर्ण विकेट्सनं इथे रापलं गेलं. जी धावसंख्या अगदी वाऱ्याच्या वेगानं पुढे सरकत होती ना तिला रापणं थांबवणं ते अत्यावश्यक होतं आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या धावसंख्येला थांबवलं, रापलं गेलं आणि त्यामुळेच ही मॅच ज्यामध्ये कमबॅक पुनरागमन झालंय. कारण ह्या मॅचला बॅलन्स करणं पहिल्या 3 ओव्हरमध्ये खूप गरजेचं होतं आणि इथे सध्या जर आपण पाहिलं तर या मॅचला बॅलन्स करण्यामध्ये यश आलंय. विशेषतः जयेश पाटील या आधीच्या ओव्हरमध्ये त्यानं ज्या पद्धतीची कामगिरी केली किंवा ज्या पद्धतीची गोलंदाजी केली ते टीमच्या हितार्थ होती. रोहित किनी जसा तो उल्लेख केला एक अनुभव एक्सपिरियन्स असलेला खेळाडू जरूर आहे, मात्र तो एक्सपिरियन्स त्याला आज मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल कारण या डावाची आता सर्वतोपरी जी जबाबदारी येणं ती रोहित किनीच्या खांद्यावर आहे. इथे बॉल बॅट मध्ये मिडल झालाय. क्षेत्ररक्षक वाह काय कमालीचा कॅच ओमकारच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाला.
एक अप्रतिम सुपर झेल तिथे ओमकारनं कॅरी केला. अगदी रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर आणि बाउंड्री रोफवरची नजर दोन्ही मेंटेन ठेवली आणि एक चांगला कॅच त्यानं तिथे कॅरी केला. विकेट मिळाली खेळाडू बाद. बघा आकाशचा हा बॉल होता. चिन्मय तरे थोडेसे ओव्हरपिच चेंडूला जरूर खेळले, पॉवर जनरेट केली होती आणि कॅमेरामॅनचं यावेळेला कौतुक करावं लागेल. काय टायमिंग जम्प पाहायला मिळते, प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे ओमकारने यावेळेला दर्शवून दिलं गेलं. कदाचित हा परफेक्ट यावेळेला कॅच आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट होईल का? अभि तो एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मी तर म्हणेन अक्षय कार्बन कमाल कॅच होती. निश्चित अप्रतिम कॅच होती, कारण या झेलचा उल्लेख शेवटच्या दिवसापर्यंत होईल. ओमकारने ज्या पद्धतीनं अखेरच्या क्षणी जेव्हा उडी मारायला पाहिजे ना त्याच वेळेस उडी मारली आणि त्यामुळे हा कॅच कॅरी झाला. जसा तो उल्लेख केला, मीही म्हणतो की आजच्या दिवसातला बेमिसाल कॅच होता. मात्र यापुढे आणखी खूप चांगले कॅचेस आपल्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि जसं मी नेहमी म्हणतो ना की टीममध्ये चांगले फलंदाज आणि चांगले गोलंदाज याबरोबर उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक हे का गरजेचे आहेत ते ओमकारनं या झेलनं मैदानाच्या आतनं दाखवून दिलं. पुढचा बॉल चांगला चेंडू खोल टप्प्याचा सेमी हेलिकॉप्टर तिथे बॅटमध्ये प्रॉपर मिडल नाही, अगदी टोच्या जवळपास लागला आणि त्यामुळे 2 धावा त्या घेण्याची संधी मिळाली. तिथे अपील पाहायला मिळाली, मात्र पंच आशुतोष विवारे त्यांच्यावर प्रभाव नाहीये. 2 रन इथे कंप्लीट झाल्या. खूप चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि संजीवनी म्हणून ओळखली जाते. लाईफ लाईन ज्या वेळेला तुमचे फलंदाज लवकरात लवकर बाद होतात, भागीदारी रचण्याची गरज असते, पार्टनरशिप रचण्याची गरज असते आणि अशा वेळेला तुम्हाला सेन्सिबल बॅटिंग करावी लागते. ते सिंगल डबल घेत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत, क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून मात्र आपला दबाव थोडासा रिलीज होईल. तेच करत असताना पाहायला मिळाले. 2 धावा ऍड होत आहेत, संघाची धावसंख्या 18. हे गरजेचं आहे सिंगल डबल मध्ये. यावेळेस मात्र पायातील बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तेही कमालीच आहे. तिथे बॉलला जोवर स्टॉप केलं गेलं. एक सिंगल मिळेल फक्त. चांगलं कॉलिंग, योग्य कॉलिंग तिथे रोहितने केलं, कारण या धावेमध्ये रिस्क होती. ही धाव जर घेण्याचा प्रयत्न केला असता तर तिथे रोहितला माघारी परतावा लागला असता. रोहित एक मॅच विनर खेळाडू आहे, जो मैदानामध्ये जर उभा राहिला, ही येणारी जी यानंतरची 3 षटकं जर तो खेळून काढतोय तर या मॅचचा रिझल्ट हा आपल्या बाजूने करण्याची कुवत आणि धमक या खेळाडूमध्ये जरूर आहे. यावेळी चांगला बॉल समोर तिथे सेफ फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग झाली. पायाचा वापर तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 कमकुवत आहे. प्रमोद जर धावफलकावर नजर टाकली तर हे कमकुवत धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा आतापर्यंत आकाश तरेच्या हातकंडामधून 4 बॉल हाताळले गेलेत आणि आतापर्यंत 19 रन्स 3 विकेट, म्हणजेच इथे धावा थांबवलेत आणि प्रेशराईज होत असताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळी समोरच्या बाजूने फटका चांगला आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक ओमकार त्याचं प्रदर्शन आज चांगलं राहिलंय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. यावेळेस त्यानं बॉलला स्टॉप केलं, जोपर्यंत बॉलला फील केलं तिथे जर आपण पाहिलं तर रन्स मध्ये वाढ झाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 21 आपल्या वैयक्तिक कोट्यामधलं 2रं षटक आणि सांघिक 3रं षटक सध्या प्रगतीपथावर आहे आकाश तरे. 1 विकेट या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्यानं आपल्या नावावर केली आहे. फुल टॉस होता बॉडी लाईनवर, मात्र हवा तसा फायदा घेता आला नाही. प्रॉपर कनेक्शन या बॉलवर पाहायला मिळालेली विकेटची संधी आहे. इथे थोडीशी गडबड जरूर आहे. बघूया तिथे काय घडलंय. आणि तिथे आशुतोष विवारे इशारा करतायत की त्यांना 3ऱ्या पंचाची मदत गरजेची आहे. हाईट करता बीमर करता त्यांनी आशुतोष विवारेंनी 3रे पंच विरल नायर यांच्याकडे डिसिजन सुपूर्द केलाय, जे मला वाटते सध्या लंच ब्रेकवर आहेत. एकवीस रन आणि 3 विकेट आपण पाहत आहेत. बीमर साठी या वेळेला आपण पाहू शकतायत थर्ड अंपायर रेफर केले गेले. विरल नायर सर येत आहेत. आतापर्यंत डिसिजन पेंडिंग आपण पाहू शकाल. 21ला 3 धक्के बसले गेलेत. नेहाली स्वरांगी वॉरियर्स टीमचा विचार केला तर अर्थातच मनोजी पाटील आणि त्याच पद्धतीने देवानंद वजे साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला संघ एकविरा ग्रुप, ते संपूर्ण ग्रुपचे मेंबर्स त्यांनी मात्र यावेळेला जरूर ओनरशिप घेतले गेले. या दोन्ही संघांच्या संघ मालकांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. 3ऱ्या पंचाचा डिसिजन आलाय. इट्स अ फेअर बॉल. एक चांगला चेंडू आहे.
बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे हा बरोबर कमरेच्या जवळ जाणारा बॉल होता आणि त्यामुळे योग्य डिसिजन तिथे तिसरे पंच थोडंसं जर आपण पाहिलं तर बॉडी खाली आली होती आणि त्याचा फायदा मिळाला तिथे गोलंदाजाला आणि जर आपण पाहिलं तर एक चांगला बॉल तिथे पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेला. सध्याची स्थिती या बॉल नंतर जर आपण पाहिली तर 18 चेंडू आणि आता धावगती आहे ती तिथे प्रमोद वाढली आहे कारण 18 बॉलमध्ये आता 36 बनवायचे आहेत. 18 मध्ये 36 म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमधली योग्य सरासरी जी गोलंदाजाला मदत करते. चांगली फलंदाजी केली तर फलंदाजाला मदत करते म्हणजे इथे ही मॅच आता बॅलन्स झाली आहे. मात्र एक महत्त्वाची बाब जिथे पूर्वार्धामध्ये विकेट्स कमी आल्या होत्या उत्तरार्धामध्ये विकेट्स जर आपण पाहिल्या तर डावाच्या सुरुवातीलाच 3 आल्यात म्हणजे इथनं 18 बॉल 36 एक टास्क आहे फलंदाजा करता काय तो कंप्लीट केला जाईल ते आपल्याला बघायचं आहे. 18 बॉल आणि 36 रनची आवश्यकता प्रति चेंडू मागे 2 रनची सरासरी पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट विचार केला तर 12 रन्स प्रति षटकामागे पाहायला मिळत आहेत. करंट रन रेट आतापर्यंत 7.67 आपण पाहू शकाल. प्रतीक आणि रोहित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. साहिल कुडू बहाडोली प्रीमियर लीग मध्ये अतिशय दमदार आणि शानदार प्रदर्शन करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्याने गुणवत्ता आपल्या अंगी ठासून ठेवली आणि ते परिपूर्ण अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून दाखवून देत असताना आज साहिलला काहीतरी करावं लागेल परंतु रोहित किनी एक्सपिरियन्स बॅटर या बॉलला यावेळेला आपण पाहता स्विच हिटच्या फटक्यात कन्वर्ट करणारा स्ट्रोक पाहायला मिळतोय. निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार अग्री प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट. एक चांगला फटका तिथे जर आपण पाहिलं तर अगदी कळू दिलं नाही गोलंदाजाला. बॉडी स्विच करणार आहे अखेरच्या क्षणी बॉडी स्विच केली बॅट स्विच केली आणि चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये अगदी 38 सर्कलची जी पाबंदी होती त्या 38 सर्कलच्या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरनं हे बघा पुन्हा एकदा पाहायला मिळते. खूप चांगली बॉडी पोझिशन तिथे खूप चांगल्या पोझिशनमध्ये आला होता त्यामुळे हा फटका अगदी नजरेच्या समोरनं आणि शरीराच्या जवळनं खेळण्याची संधी मिळाली तिथे रोहितला आणि एक चांगला स्ट्रोक त्याने परावर्तित केला. मगाची मी जसा प्रमोद उल्लेख केला ना की रोहित जर ही 3 षटकं खेळतोय तर या मॅचचा रिझल्ट आपल्या बाजूने करवून घेण्याची ताकद या खेळाडूमध्ये जरूर आहे. डेफिनेटली पोटेन्शियल आहे कॅलिबर आहे या खेळाडूकडे. एक चौकार तर जरूर आलाय परंतु साहिल कुडूक यावेळेला कमबॅक करेल का. हा बॉल आपण पाहिला तर अगदी खोलवर होता. बॅटची एज घेत चेंडू निघून जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. 1 रन्स मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 ला 3 धक्के बसले गेलेत. 59 धावांचा पाठलाग करत असताना रोहित किनी संयमाने खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. याला म्हणतात पेशन्स इज की एलिमेंट ऑफ सक्सेस म्हणजेच काय तर संयम हा यशाचा घटक आहे आणि तेच दर्शवत असताना रोहित किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग. इथून आपण पाहिला तर स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पाहता पाहता सिंगल तर मिळाली. बॅकअप चांगला मिळतोय. आकाश तरे पुढे सरसावतील. लॉंगॉन मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 30 या धावसंख्येवर 29 रनची आवश्यकता आहे. अक्षय ज्या पद्धतीने इथे विकेट्स खूप महत्वाची असेल परंतु रोहित किनी आणि प्रतीक पाटील धावांची भूक न मिटणारे खेळाडू आहेत. निश्चित आणि सध्या जर स्थिती आपण पाहिली तर या ओव्हरमध्ये 7 रन आले 3 बॉलमध्ये. जर येणाऱ्या 3 बॉलमध्ये आणखी 5-6 रन जरी आले ना तरी मॅच आपल्या बाजूने खेचण्यामध्ये निश्चित यश मिळू शकतं तिथे. यावेळेला परिपूर्ण खूपच ऑफ्टमच्या बाहेर आले होते आणि रेफर केलं गेलं. अंपायर्स कॉल आहे का पंच. अंपायर्स कॉल यावेळेला आपण पाहू शकतायत की खेळपट्टीच्या बाहेर आहे का चेंडू. यावेळेला हे स्पष्टपणे दिसेल. विरल नायर सरांची आज थोडीशी तारांबळ उडत असताना आपल्याला पाहायला मिळते. 30 रन आणि 3 विकेट्स आतापर्यंत पाहू शकाल. अतिशय चांगली स्पर्धा. एक मानाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची आणि परंपरेची ही स्पर्धा. परंपरा का म्हटली जाईल तर त्याचं एकमेव कारण कितीही संकट आली कितीही मात्र अडथळे आले परंतु ही अग्री प्रीमियर लीग सातत्याने चालत राहिली हे आपण विसरून चालणार नाहीये. वीर तानाजी पारगावच्या मैदानापासून टेंबोड्याच्या मैदानापासून तर थेट आतापर्यंत आपण पाहतात माकणीच्या मैदानात ही स्पर्धा सातत्याने चालत राहिले. ही अग्री बांधवांची ताकद आहे आणि हेच मात्र आपण पाहू शकताय. ही स्पर्धा का उंचीवर आणि का प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले त्याचं एकमेव कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हेच मात्र पाहायला मिळतं. डिसिजन पेंडिंग आहे. 30 रन आणि 3 धक्के लागलेत. इथून आपण पाहू शकतायत निलेश वेट करतायत. तर यावेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉल पिंकवर जी पिंक जी लाईन आहे त्याच्यावर अगदी मात्र यावेळेला चेंडू होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं व्हाईट.
मला वाटते व्हाईट लाईन जी आहे तेव्हा अगदी पट्टीवर पडलाय बॉल, त्यामुळे हा व्हाईट तिथे जी बाहेरचा जो पिंक पट्टा आहे त्यावर जेव्हा बॉल पडेल तेव्हा त्याला नो म्हणून घोषित केलं जाईल. व्हाईट लाईन आपण पाहताय त्याच्यावर चेंडू ह्या वेळेला जरूर पिच झाला आणि त्याचाच कारण व्हाईट बॉलचा इशारा, त्यासाठी थोडीशी शंका निर्माण झाली होती. जर पिंक पट्टीवर जर चेंडू आदळतोय ते तिथे खेळपट्टीच्या बाहेर असेल असं गृहीत धरलं जाईल. अप्रतिम चांगला फटका आहे, स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव वर्जित केली जाईल, आकाश तरे पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 धावा प्रतीक पाटीलच्या बॅटमधून एक चांगली गुड पार्टनरशिप पाहायला मिळते. रन झालेले आहेत 33ला 3 धक्के. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आता बॉल किती आहेत तर जवळजवळ आपण पाहू शकतायत 14 बॉल आपल्याला पाहायला मिळतील आणि 26 रनची आवश्यकता असणार आहे. साहिलचा हा बॉल यावेळेला पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील केली, पंच यावेळेला अपील फेटाळून लावतायत. चांगली गोलंदाजी, कसं कौतुक करशील अक्षय, साहिल कुडने जो कमबॅक केलाय अपकमिंग यंग टॅलेंटने अप्रतिम पाहायला मिळतो. निश्चित खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला रीड करतोय, हे त्याच्या गोलंदाजीचा विशेष आहे. फलंदाजाला रीड करणं हे गोलंदाजाला जर जमलं तर तो खूप चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि इथे शॉर्ट सिलेक्शन, त्याबद्दल म्हणेन शॉर्ट सिलेक्शन ते चुकीचं आहे फलंदाजाकडनं, ज्यामुळे बॉल डॉट निघतात. यावेळेस लोअर फुल टॉस, तिथे बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच टिपला जाईल, माघारी परतावं लागेल. चांगली गोलंदाजी, कमालीचं प्रदर्शन सध्या साहिलच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. विलक्षण कामगिरी, पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मी चांगला गोलंदाज आहे स्वतःला सिद्ध केलं. कारण स्वतः सिद्ध व्हा, तुम्हाला जग ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करेल. ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा, स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा, आपला देवा दादा. थँक्यू, वेलकम बॅक. 12 बॉल आणि 26 रन. देवानंद वजय यांच्यावर एक गुण गाणारं गीत आपल्याला पाहायला मिळतं. 12 बॉल 26. साहिल पाटील आम्हाला ऑन स्क्रीन दर्शवत असताना जे आमचे लाडके प्रेक्षक राजे जोडले गेलेत, विश नेटवर्क या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. तुम्हाला या 6 दिवसांचा क्रिकेटचा खेळ घर बसल्या मनमुराद तुम्हाला आनंद देऊन जाईल. जर एका हाताने जर झेल टिपतायत प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या बाहेर, ऑनली पब्लिक, तो खेळाडू नसावा, तर विश नेटवर्क आणि विश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक कलरफुल प्रिंट टी शर्ट त्या प्रेक्षकाला दिलं जाईल. परंतु एका हाताने टिपलेला झेल असावा आणि तो फक्त प्रेक्षक असावा, तो खेळाडू नसावा, याची दखल घ्यायची आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आतापर्यंत 33. आता 26 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज जयेश, ज्या जयेशने वैयक्तिक पहिलं षटक ज्या वेळेला हाताळलं त्यावेळेला धावा जर आपण पाहिल्या तर 3 धावा दिल्या आणि 2 विकेट्स मिळवले. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. इथून अक्षय जर आपण पाहिलं तर विकेट खूप महत्त्वपूर्ण असतील तर धावांची गरज असणार आहे रोहित किनीच्या बॅटमधून. आणि हर्ष एक अष्टपैलू खेळाडू, म्हणजेच या दोन्ही फलंदाजांना आता जबाबदारीचं टॉनिक प्यावं लागणार आहे. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी, आणि जबाबदारीचं टॉनिक आता घेतील का याकडे लक्ष असेल. निश्चित इथे रोहितला चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र फटका जर आपण पाहिला तर तो सिंगल मध्ये कन्वर्ट होईल, त्याला डबल मध्ये कन्वर्ट करता येईल. कारण क्षेत्ररक्षक आकाश तिथे चुकी करत असताना पाहिला मी याला. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या 2 या आकड्यांना पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते इथे एकंदर 35 या आकड्यावर 4 विकेटच्या पतनानंतर इथे गिअर चेंज करावा लागेल. 11 चेंडू आणि 24ची गरज आहे. म्हणजे मॅच खूप दूर किंवा खूप लांब असं नाही आहे. ही मॅच इथनं बॅलन्स करता येईल, त्याकरता फक्त 1 ते 2 मोठे फटके या संपूर्ण बॉल्स मध्ये खेळावे लागतील. यावेळेस मात्र चुकला, यावेळेस फटका खेळताना नजरेतनं हटला बॉल, थोडीशी गती सुद्धा कमी प्रमोद पाहायला मिळाली. यासाठीचा गोलंदाज ओळखला जातो, त्याचा अचूक टप्पा, भेदकता ही खूप महत्त्वाची भूमिका. जयेश पाटील गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्त्वपूर्ण असतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, फलंदाजाला रीड करणं हा एक प्लस पॉईंट पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय आकाश पुण्याच्या एकदा 2 करता कॉलिंग इथेही आहे. फास्ट क्षेत्ररक्षक, मात्र त्याचा फायदा होणार नाही कारण रन इन बिटवीन विकेट जर आपण पाहिले तर ती अगदी चांगली आहे. दोघांमधलं कॉलिंग चांगलं आहे
आणि दोन्ही खेळाडूंना जर आपण पाहिलं ना तर 2 रन करता हरिण झालेले 2 खेळाडू आपण मैदानात पाहिले. अगदी त्या हरणाच्या वेगानं या दोघांनीही या 2 धावा पळून पूर्ण केल्या. 37 ला 4 धक्के बसले गेले. आतापर्यंत नेहाली स्वरांगी वॉरियर्स टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते, कारण संघर्ष हा उभ्या आयुष्यात आपल्या डिक्शनरी मधून न मिटणारा शब्द म्हणजे स्ट्रगल, आणि ते स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळते. जयेश पाटीलचा हा बॉल उडवलाय, फेकून दिलाय सरळ सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम स्ट्रोक, षटकार 6. फटका खेळला होता. ह्या वेळेला 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. थोडेसे स्टेप आउट झाले आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता मॅग्निफिसंट फार्मिंग. मी तर म्हणेन या वेळेला सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, व्हॉट अ शॉट, मॅक्सिमम 6. अगदी याच करता मी म्हटलं होतं ना की रोहित जर शेवटच्या ओव्हर पर्यंत मैदानामध्ये उभा राहिला तर ही मॅच तो आपल्या बाजूने खेचू शकतो. ती कुवत, ती धमक, ती ताकद या खेळाडूमध्ये जरूर आहे, आणि तो सध्या ती धमक आणि ती कुवत मैदानाच्या आतमधनं दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉलमध्ये 16वर बॅटिंग करतोय. 200चा स्ट्राईक रेट सध्या रोहितचा आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय, तेवढंच प्रॉपर कनेक्शन नाही आहे यावेळेस. एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. षटकार आलाय त्यामुळे थोडासा रिलॅक्स जरूर आहे, कारण या मॅच मध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे, आणि तिथे जर आपण पाहिलं तर त्यातला एक फटका आलाय. कारण आताचं समीकरण इथनं पुढचं जर आपण पाहिलं तर इथनं पुढे या मॅच मधले बॉल शिल्लक राहिलेत 7, आणि या 7 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 15, म्हणजे 200चा स्ट्राईक रेट. एक मोठा फटका इथनं आणखी गरजेचा आहे या 7 बॉल मध्ये 15 रन्स बनवण्याकरता. स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करण्याकरता यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय हर्ष पाटील. पहिला बॉल आपल्या वैयक्तिक इनिंगचा फेस करत असताना मात्र इथे त्याला वेळ नाही आहे जास्त सेट होण्याकरता, कारण जी सध्याची कंडिशन आहे त्यामध्ये वा काय कमालीचा फटका इथे खेळलाय. एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्याच्याकडनं पाहायला मिळाला. बॉल फाईन लेगच्या डोक्यावरनं निघून गेलाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. काय फटका खेळला होता. फुल टॉस बॉल होता, कारण माहिती आहे जयेश पाटीलची लेन तो ओळखतो, कारण दोन्हीही एकाच गावामधून बिलॉंग करणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार आला. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 11 रनची आवश्यकता असेल. 6 बॉल 11 रन्स होतील का? मात्र हेच उद्दिष्ट ठेवून दोन्ही बॅटर रोहित किनीने आतापर्यंत 9 बॉलमध्ये 17 धावा, जबाबदारीचा खेळ आणि संयमाचा खेळ स्वीकारत असताना आणि खास करून त्यामध्ये बुद्धिमत्तेचा खेळ दर्शवत असताना पाहायला मिळतोय नेहाली स्वरांगी वॉरियर्स. प्रमोद, इथे जर आपण पाहिलं ना तर धावफलकाचा जो आलेख आहे किंवा धावफलकाचा जो ग्राफ दर्शवला जातोय ना, त्यामध्ये मला ती कासवाची आणि सस्याची जी गोष्ट आहे ना ती कुठेतरी आठवली. कारण इव्हन 4थ्या ओव्हर पर्यंत खूप मागे होता नेहाली स्वरांगी वॉरियर्स संघ. मात्र 5व्या ओव्हरमध्ये ओव्हरटेक केलंय. 5व्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल होते की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट होत असताना पाहायला मिळालंय. कारण 48 रन्स धावफलकावर 5 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे, आणि आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं तर हाणामारीचं षटक, ज्यामध्ये फलंदाज तिथे जे काही मिळेल ते लाटण्याचा प्रयत्न करतो. आणि हा आमचा समालोचन कक्ष जो तुम्हाला दाखवला जातोय, प्रमोद जे आमच्या सोबत आहेत, आणि आमची विश स्पोर्ट्स, विश टेलिकास्टची सर्व जी टीम आहे ती आमच्या सोबत आहे. खूप चांगलं काम करतायत. आणि प्रमोद, मी नेहमी म्हणतो ना की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकाल ना त्या क्षेत्रात टॉपचे बनण्याचा प्रयत्न करा, सर्वोत्तम बनण्याचे प्रयत्न करा. आणि विश स्पोर्ट ज्या पद्धतीने वाटचाल करते अगदी काबिले तारीफ आहे. ज्या पद्धतीनं ते इम्प्रूव्हमेंट करतायत किंवा ज्या पद्धतीनं वाटचाल करतायत ते खरंच पाहण्यालायक आहे. म्हणूनच म्हणतो जर तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे ना त्याला दाबायला विसरू नका. कारण ज्या मोठमोठ्या स्पर्धा आहेत त्या जशा या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केल्या जातील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. वेळेच्या बाबतीत सहयोग करायचा आहे. पंचांनी तिथे स्ट्रिक्ट वॉर्न केलंय. जी वेळ आहे ती तुम्हाला पाळावी लागेल. शेवटचं षटक प्रमोद, विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं या 6 बॉलमध्ये अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे ही मॅच अजूनही बॅलन्स स्थितीमध्येच आहे. 6 बॉल आणि 11 रन्स. व्हॉट अ मॅच. मॅन ऑफ द सिरीज मालिकेवरीसाठी बायसिकल यावेळेला आपण पाहतायत आदरणीय गौरवजी चंद्रकांत तरे GT साहेब यांच्या माध्यमातून माकडेचा एक
अनमोल रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं दानशूर व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून मात्र ही बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. रुपेश पाटील त्या ठिकाणी आहेत आणि संदेश पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतात. 48 रन. गोलंदाज ओमकार घरत यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून जातोय. फिल्डरच्या हातामध्ये. प्रफुल्ल कोणतीही चुकी करणार नाहीये. मॅन फ्रॉम बहाडोली. फलंदाज बात गॉन. महत्वाची विकेट. मॅच मध्ये आपल्या टीमला विजयाकरता जागा निर्माण करून देणारी ही विकेट इथे गोलंदाज ओमकारनं मिळवली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसला. म्हणून तर या रिव्हर्सच्या फटक्याला मी दुधारी तलवार म्हणतो. कटी तो सामने वाले की नाही तो फिर खुद की. आणि इथे जर आपण पाहिलं तर या दुधारी तलवारनं फलंदाजाचाच गळा कापलाय, त्याला माघारी परतवलंय. विकेट मिळवली आहे खेळाडू बाद. थोडंसं स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर होते, परंतु इथे आपण पाहिलं अंगलट आलं, कारण महत्वपूर्ण सामना होता. अशा वेळेला रोहित किनीच्या बॅटमधून सरळ बॅटने धावा येत होत्या. इथे जर आपण पाहिलं तर कुठेतरी माइंडमध्ये विचार करत असेल, परंतु चुकीला माफी नाही आहे. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. आता जे काय करायचं ते 5 बॉलमध्ये 11 रन. परंतु इथे ओमकार घरतचं मी कौतुक करेन. ओमकारने एक कॅच सुद्धा जबरदस्त टिपला होता. म्हणजेच एक कौशल्यपूर्ण खेळाडू कसा असावा प्लेइंग 11 मध्ये हे ओमकार घरतने आतापर्यंत दर्शवलंय. अर्थातच ओमकार घरत म्हणजे शिवनसईचा ब्रँड. राजेश घरत यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याच पावलोपावली त्यांनी मात्र पाऊल ठेवलंय आणि आपल्या पिताश्रींच्याच जोडीला चांगलं क्रिकेट एकगाव-एक फॉर्मॅटमध्ये सुद्धा खेळत आहेत. 48 ला 5 धक्के बसलेत. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आतमध्ये येणारा चेंडू. प्रफुल्ल त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत, परंतु निलेश यांनी काय विकेट किपिंग केले. जबरदस्त विकेट किपिंग कशी करावी, एफर्ट कसे घ्यावेत, मेहनत कशी असावी याचं प्रात्यक्षिक म्हणजेच निलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पारगाव मधून बिलॉंग करताना 4 बॉलमध्ये आता विजयासाठी जर आपण पाहिलं 10 रन्स. निश्चित खूप चांगले विकेट किपिंग आणि मैदानाचा केंद्रबिंदू म्हणलं जातं विकेट किपरला, आणि ती कामगिरी अगदी योग्यतेने करतोय सध्या. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर भरत वाघेला सर रन मशीन ज्या वेळेला आम्ही जुचंद्रमध्ये चर्चा करत होतो अक्षय, त्यावेळेला त्यांनी सांगितलं हे स्ट्रोक आता प्रत्येक जण लाईक करतायत, परंतु या स्ट्रोकला मी तर म्हणेन सरकी शॉट. निश्चित यावेळेचं शॉर्ट सिलेक्शन जसं मी मगाशी उल्लेख केला ना, शॉर्ट सिलेक्शन तुम्ही प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक किंवा ऑन मेरिट बॅटिंग केली ना तर 10-11 रन्स ओव्हरमध्ये कठीण नाही आहेत. मात्र सध्याचा अत्याधुनिक क्रिकेट आणि सर्वात महत्वाची आणि सर्वात फलंदाजीच्या बाबतीतली चुकीची बाब म्हणजे कॉपी करणं. युट्यूबच्या माध्यमातून खूप सारे फटके पाहिले जातात आणि ते कॉपी होत आहेत आणि त्यामुळे चुका होत आहेत. नक्की ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत प्रॉपरली यावेळेला टायमिंग साध्य करत नाहीये, थोडेसे शफल होत आहेत, खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी तुम्हाला अक्षय प्रॅक्टिस करावी लागते. काहीतरी आपला एक वेगळा नवीन ब्रँड करायचा असेल तर तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने वारंवार तीच चुकी केली जाते. याला म्हणतात अक्षय ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. प्रत्येक चेंडू तुम्ही मात्र अशा पद्धतीने खेळू शकणार नाहीत आणि गोलंदाजाने प्रॉपरली गोलंदाजी केले. ओमकार घरत या गोलंदाजाने ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. दोन्ही वेळेस एकच चुकी करतोय. एकदा झाली मान्य आहे, मात्र दुसऱ्यांदा त्याच टप्प्यावरचा बॉल तुम्ही चुकीच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न करताय म्हणजे आपल्या टीमला चुकीच्या क्षेत्रात घेऊन जाण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेस बघा मी मगाशी म्हटलं ना ऑन मेरिट बॅटिंग केली तर रन्स बनतील आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी समोर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट एक चांगला स्ट्रोक. षटकार 6. तेच आपण उल्लेख करत होतो. सरळ बॅटने जर धावा येत आहेत तर या वेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. आता 1 बॉल 4 रनची गरज आहे. कौस्तुभ पाटील आमच्यापर्यंत ही माहिती देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल आपण पाहत आहेत 55 ला 5 धक्के, 1 बॉल 4 रनची आवश्यकता आहे. नेहाली स्वरांगी वॉरियर्स 5-5-5-5 म्हणजेच 55 धावा, 5 विकेट आणि 5वं षटक पाहायला मिळतं. हा सुद्धा एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. आता इथून 1 बॉल आणि 4 रन्स. काय सामना यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये, परंतु वेळेच्या बाबतीमध्ये लक्ष द्या कृपया करून. खूप वेळ दवडला जातो. कदाचित आज उशिराने सामन्याला सुरुवात झाली त्यामुळे आज थोडंसं कुठेतरी यावेळेला आपण पाहू शकाल की तुम्हाला वेळ दिला गेलाय, परंतु उद्याच्या दिवसापासून 5 षटकं 25 मिनिटात झाली पाहिजेत याकडे सुद्धा लक्ष असेल. जरी 5 मॅचेस दिवसाला असला तरी अंधाराचं साम्राज्य लवकरात लवकर पसरतं. इथून आपण पाहतायत पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु फस्ट आहेत दांडी गुल. काय गोलंदाजी केली ओमकार घरत. प्रेशराईज मध्ये कशी गोलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिक दाखव.